Hello students, I welcome you all in this lecture of pharmacognosy. So in previous lecture we had completed the category that is anti-cancer drugs. Okay, so these anti-cancers are the drugs which are used in the treatment of cancers are known as anti-cancer drug. Okay, so in under this category we had seen the Vinca drug, that is Sadafuli. Okay, so now we will start the next new category under the pharmacological grouping of natural drug, that is anti-diabetics. Okay, सो डायबिटीस हा डिसऑर्डर तुम्हाला सगळ्यांना ऐकून तरी माहिती असेल. ओके, सो डायबिटीसमध्ये काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जी ग्लुकोजची काही लेवल आहे, सो ग्लुकोजचं ब्रेकडाऊन जे होणं महत्त्वाचं आहे. आपल्या बॉडीमध्ये जे एनर्जी रिक्वायर्ड आहे, सो त्या एनर्जीसाठी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं जातं. सो ही जी बॉडीची कपॅबिलिटी आहे टू मेटाबोलाइज दॅट ग्लुकोज लेवल, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून त्याच्यापासून ATPs फॉर्म केले जातात. सो ही जी आहे ते बॉडीमध्ये इन्सुलिन हार्मोनचं हे काम आहे. इन्सुलिन काय करतं, बीटा सेल्स ऑफ इस्लेट्स ऑफ लँगर्स हॅन्ड्स, पॅनक्रियाजमध्ये बीटा सेल्स ऑफ इस्लेट्स ऑफ लँगर्स हॅन्ड्स ह्याच्यामधून इन्सुलिन जे आहे ते सिक्रीट केलं जातं. ओके, सो हे जे इन्सुलिन आहे ते काय करतं, ब्लडमध्ये जे काही शुगर आहे, ग्लुकोज आहे, त्याचं ब्रेकडाऊन करतं. ओके, आणि ब्लडमधली जी शुगर लेवल आहे ती मेंटेन ठेवतं. ओके, सो जेव्हा हे जे इन्सुलिन जे आहे त्याचं सिक्रेशन बंद होणार आहे किंवा त्याची जी कपॅबिलिटी आहे टू ब्रेकडाऊन ग्लुकोज ही जेव्हा टोटली डिमिनिश होते, त्या कंडिशनमध्ये काय होतं, त्या पर्सनमध्ये ब्लडमधली जी ग्लुकोज लेवल आहे ती इन्क्रीज होते. ओके, अँड दॅट डिसऑर्डर इज नोन ॲज डायबिटीस. मग अशा डिसऑर्डर्समध्ये जे ड्रग यूज केले जातात टू कंट्रोल द शुगर ऑफ दॅट ब्लड टू अ नॉर्मल, त्यांना आपण अँटी डायबेटिक्स ड्रग म्हणतो. ओके, सो नॅचरल ओरिजिनमध्ये कोणते ड्रग ॲज अन अँटी डायबेटिक ड्रग म्हणून यूज करणार आहोत त्याचा स्टडी आपण इथे त्यांचे फार्माकोग्नोस्टिक स्कीम फॉलो करून ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, फर्स्ट वी विल सी द इंट्रोडक्टरी पार्ट रिगार्डिंग अँटी डायबेटिक ड्रग. ओके, so antidiabetics are the substance used in the treatment of diabetes, that is diabetes mellitus are known as anti-diabetics. Okay, so डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये जे सबस्टन्स यूज केले जातात ॲज अ ड्रग त्यांना आपण अँटीडायबेटिक्स असं म्हणतो. ओके, सो thus डायबिटीस इज अन इनॅबिलिटी ऑफ बॉडी टू युटिलाइज द ग्लुकोज. ओके, सो ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे ते युटिलाइज करण्याची जी कपॅबिलिटी आहे बॉडीची ती काय होते, डिमिनिश होणार आहे. ओके, सो इनॅबिलिटी ऑफ बॉडी टू युटिलाइज ग्लुकोज ड्यू टू द फेल्युअर ऑफ पॅनक्रियाज टू सिक्रेट द इन्सुलिन इन सफिशियंट क्वांटिटी. ओके, मग ही जी बॉडीची इनकपॅबिलिटी आहे ती कशामुळे येते, तर पॅनक्रियाजकडून जे इन्सुलिन सिक्रेट केलं जातं ते काय होतं, इनसफिशियंट क्वांटिटीमध्ये सिक्रेट केलं जातं किंवा सिक्रेट केलं जात नाही. ओके, म्हणजे पॅनक्रियाजमधून इन्सुलिन सिक्रेट होणार नाही आहे किंवा एकदम कमी क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे ब्लडमधली जी ग्लुकोज लेवल आहे ती इन्क्रीज होते. कारण का, ब्लडमध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं युटिलायझेशन होऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याची ग्लुकोजची जी लेवल आहे ती ब्लडमध्ये ॲज सच इन्क्रीज होते आणि त्याला आपण डायबिटीस मेलायटस असं म्हणतो. ओके, सो डायबिटीस मेलायटस या कंडिशनमध्ये काय होणार आहे, मग ड्यू टू द इनॅबिलिटी ऑफ दॅट पॅनक्रियाज टू सिक्रेट द सफिशियंट क्वांटिटी ऑफ insulin, the blood glucose level get increases. Okay, and that condition is known as diabetes mellitus. Okay, मग several drugs आहेत which is used for the treatment or management of that glucose level into our body. Okay, म्हणजे ही एलिव्हेट झालेली ग्लुकोज लेवल आहे त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी, त्याला नॉर्मल लेवलला आणण्यासाठी सर्टन ड्रग यूज केले जातात. सो दोज ड्रग्स यूज टू ब्रेक डाऊन दॅट ग्लुकोज. ओके, युटिलाइज दॅट ग्लुकोज and thereby maintain our blood glucose level. Okay, so apart from several synthetic antidiabetic drugs that include stolbutamide, chlorpropamide. Okay, so several type of synthetic ओरिजिनचे अँटीडायबेटिक ड्रग आहेत. ओके, तुम्ही जर एखाद्या मेडिकलमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये डायबिटीसवर यूज होणारे खूप असे टॅबलेट तुम्हाला दिसतील. खूप प्रिपरेशन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत. ओके, सोल्युशन्स आहेत, टॅबलेट्स आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये टोलब्युटामाइड आहे, क्लोरप्रोप्रामाइड आहेत. सो दोज आर द एजंट्स विच इज ऑप्टेन फ्रॉम द सिंथेटिक सोर्सेस अँड दे आर यूज्ड ॲज अन अँटीडायबेटिक ड्रग्स. ओके, सो द ओरल नॅचरल अँटीडायबेटिक ड्रग्स दॅट इन्क्लूड्स द जिम्नेमा. मग नॅचरल ओरिजिनपासून कोणते अँटीडायबेटिक ड्रग आहेत, त्याच्यामध्ये जिम्नेमा आहे. सो दिस जिम्नेमा विच इज ऑप्टेन फ्रॉम द जिम्नेमा सिल्वेस्टर. देन बिटर गार्ड विच इज ऑप्टेन फ्रॉम द मोमोर्डिका चरान्शिया. देन जांभूळ which is obtained from the Eugenia jambolana.
stevia, which is obtained from the stevia rebaudiana. Then Cassia auriculata, Indian kino, that is Pterocarpus marsupium. So these are the different drugs which used as an anti-diabetic drug. Okay, so कोणते कोणते ड्रग आपण बघितले? जिम्नेमा, bitter ground, जांभूळ, stevia, Indian kino. So those drugs which is obtained from the natural sources and they are used as an anti-diabetic drug. Okay, ब्लड मध्ये जी शुगर लेवल इन्क्रीज झालेली आहे ती मेंटेन करायचं काम, लो करायचं काम जे आहे, नॉर्मलला आणायचं काम अँटी डायबेटिक कॅटेगरीचे ड्रग करतात. ओके, मग नॅचरल सोर्सेसपासून जे ड्रग आहेत ते आपण ह्या अँटी डायबेटिक कॅटेगरी अंडर फार्माकोग्नसीमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो इथे फर्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे जिम्नेमा. ओके, सो इथे तुम्हाला दिसते जिम्नेमा. सो मराठीमध्ये त्याला मधुनाशिनी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो इथे जी इमेज दिसते ते प्लांट जिम्नेमाचा आहे. सो सिनॉनिम फॉर दिस जिम्नेमा इज गुडमर अँड मधुनाशिनी. ओके, दोन सिनॉनिम आहेत त्याचे, गुडमर अँड मधुनाशिनी. ओके, बायोलॉजिकल सोर्स इट कन्सिस्ट ऑफ leaves of the plant known as Gymnema sylvester belonging to family Asalpidaceae. ओके, सो कोणता प्लांटचा पार्ट ड्रग म्हणून यूज होणार आहे तर लीव्ज. ओके, इट कन्सिस्ट ऑफ लीव्ज ऑफ अ प्लांट नोन ॲज जिम्नेमा सिल्वेस्टर बिलॉंगिंग टू फॅमिली असलपिडासी. असलपिडासी ही फर्स्ट पहिल्यांदाच तुम्ही फॅमिली ऐकताय, राईट. सो दिस इज द फॅमिली ऑफ जिम्नेमा. सो इट कन्सिस्ट ऑफ लीव्ज ऑफ द प्लांट नोन ॲज जिम्नेमा सिल्वेस्टर बिलॉंगिंग टू फॅमिली असलपिडासी. ओके, नेक्स्ट इज जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन. कोणत्या कोणत्या जिओग्राफिकल रिजनमध्ये हे प्लांट अवेलेबल आहे? अ वुडी क्लाइंबर फाउंड इन इंडिया. ओके, म्हणजे हे जे इन्सुलिनचं जे जिम्नेमाचं जे झाड आहे मधुनाशिनी ते काय आहे? क्लाइंबर आहे, म्हणजे वेल आहे. ओके, सो वुडी क्लाइंबर फाउंड इन इंडिया, कॉमन इन डेक्कन पेनिन्सुला अँड ऑल्सो इन नॉर्दर्न अँड वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. ओके, सो इंडियामध्ये याचं ओरिजिनेशन आहे. इंडियामध्ये कॉमनली इट इज ऑब्टेन फ्रॉम द डेक्कन पेनिन्सुला अँड ऑल्सो इन नॉर्दर्न अँड वेस्टर्न पार्ट ऑफ इंडिया अँड इट इज ओकेजनली कल्टिवेटेड फॉर मेडिसिनल पर्पज. ओके, मेडिसिनल पर्पजसाठी मोस्ट ऑफ द टाईम त्याचं कल्टिवेशन केलं जातं. ओके, then next part is that organoleptic characteristics. Okay, organoleptic characteristics, if you see color of that leaf, that is green color, odor pleasant and aromatic odor, taste tasteless आहे. if you see the size, so size 3 to 5 by 1 to 2 centimeter. Okay, so size दिलेले आहे 3 to 5 by 1 to 2 centimeter. shape elliptic or ovate with acute or acuminate apex. ओके, सो इथे तुम्हाला जी लीफची इमेज दिसते, सॉरी, त्याच्यामध्ये त्याचा शेप जर तुम्ही चेक केला तर इलिप्टिक और ओवेट असा शेप आहे विथ ॲक्यूट और ॲक्युमिनेट असं अपेक्स आहे. त्याचं टोक जर तुम्ही बघितलं अपेक्स रिजन तर ते ॲक्यूट आहे, राईट. Next is that chemical constituents. Okay, if you see the extra features regarding this leaf, so this leaf when chewed have remarkable property of paralyzing the taste gland for few hours against sweet and bitter taste. Okay, म्हणजे हे जर मधुनाशिनीचं जर पान आपण खाल्लं, चावलं, तर त्या पानामध्ये ही कॅपॅबिलिटी आहे की आपल्या जिभेवरचे जे टेस्ट बर्ड्स आहेत त्यांना पॅरालायझिंग इफेक्ट ते शो करतात. ओके, मीन्स ते काही तासांसाठी स्वीट किंवा बिटर अशी कोणतीही टेस्ट जी आहे ते सेन्स करू शकत नाही आहे. ओके, म्हणजे हे जर मधुनाशिनीचे जर आपण पान खाल्लं तर काही तासांसाठी आपल्याला गोड किंवा कडू ही कोणतीच टेस्ट आपण सेन्स करू शकत नाही आहे आपली जीभ. ओके, कारण का करू शकत नाही आहे? कारण का जिभेवरती जे टेस्ट बर्ड्स आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू सेन्स अ टेस्ट, राईट. सो ते जे टेस्ट बर्ड्स आहेत ते काय केले जातात, त्यांचं पॅरालिसिस होतं. ओके, सो लोअर सरफेस ऑफ लीफ इज मोर पप्संट अँड बेस इज राउंडेड और चोरडेड. ओके, लोअर सरफेस जर बघितला तर मोर पप्संट आहे आणि त्याचा जो बेस आहे तो कसा आहे, राउंडेड और चोरडेड नेचरचा आहे. ओके, सो दीज आर द एक्स्ट्रा फीचर्स विच इज रिगार्डिंग टू द जिम्नेमा लीफ. ओके, नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, सो द लीव्स कंटेन्स हेंट्री एकोन्टेन, पेंट्री एकोन्टेन, फायटीन, अल्फा बीटा क्लोरोफिल्स, रेझिन्स, टार्टारिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड,
butyric acid, mucilage, inositol, D-corsitol, gymnemic acid, anthraquinone derivatives. Okay, so these are the active chemical constituents which is present into this Gymnema leaf. Okay, कोणते कोणते सांगितले? हेंट्री अकोंटेन, पेंट्री अकोंटेन, फायटीन, अल्फा बीटा क्लोरोफिल्स, रेझिन्स, टार्टारिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, ब्युटारिक ॲसिड, म्युसिलेज, आयनोसिटॉल, डी-कॉसिटॉल, gymnemic acid, anthraquinone derivatives. Okay, so these are the active chemical constituents which is present into the Gymnema leaf. Okay, so gymnemic acid is an anti-saccharin principle occurring in the as an potassium salt. Okay, ह्याच्यामध्ये gymnemic acid हे जे active chemical constituents आहे which possess the anti-saccharin property. Okay, anti-saccharin म्हणजे काय? सॅकॅरिन जर तुम्ही बघितलं तर फार गोड असं असतं. सो anti-saccharin principle it possess. Okay, and it is available into the potassium salt. Gymnemic acid is a mixture of at least 9 closely related acidic glycosides fraction by successive extraction with different organic solvent. Okay, gymnemic acid जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 9 क्लोजली रिलेटेड असे ॲसिडिक ग्लायकोसाइड्स प्रेझेंट असतात. ओके, मग डिफरंट एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंट यूज करून आपण जिम्नेमिक ॲसिड जे आहे ते सेपरेट आउट करू शकतो. ओके, इथाइल ॲसिटेट फ्रॅक्शन ऑफ जिम्नेमिक ॲसिड हॅज पॅरालायझिंग इफेक्ट ऑन द टेस्ट ग्लॅंड. जिम्नेमिक ॲसिडचा जो इथाइल ॲसिटेट, ओके, इथाइल ॲसिटेट सोबतचा जो फ्रॅक्शन्सचा फॉर्म आहे, दोज फॉर्म विच हॅविंग अ कपॅबिलिटी टू पॅरालाइज द टेस्ट ग्लँड ऑफ टंग. टंगमधल्या ज्या टेस्ट बर्ड्स आहेत, टेस्ट ग्लँड्स आहेत, त्यांच्यावर पॅरालायझिंग इफेक्ट जो शो होतो तो कशामुळे होतो? तर इथाइल ॲसिटेट फ्रॅक्शन ऑफ दॅट जिम्नेमिक ॲसिड विच इज रिस्पॉन्सिबल टू पॅरालाइज द टेस्ट ग्लँड ऑफ टंग. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. कोणते कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आपण बघितलेले आहेत? हेंट्री अकोंटेन, पेंट्री अकोंटेन, फायटीन, अल्फा बीटा क्लोरोफिल्स, रेझिन, टार्टारिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, ब्युटारिक ॲसिड, म्युसिलेज, आयनोसिटॉल, डी-कॉसिटॉल, जिम्नेमिक ॲसिड, anthraquinone derivatives. Okay, so these are the active chemical constituents which is present into the gymnema. Okay, and gymnemic acid which is an active chemical constituents which possess the this anti-diabetic property. Okay, next part is that, so chemical constituent here it is mentioned, formic acid is there, butyric acid, mucilage, inositol, D-cositol, gymnemic acid and anthraquinone derivatives are also present over there. Okay, the next part is that standards. So standards that includes ash value not more than 11.5% weight by weight, organic acid not less than 5.5% weight by weight, alcohol soluble extractive not more than 12% weight by weight. Okay, so these are the standard pharmacopoeial limit which is mentioned over here for this Gymnema leaf. Okay, next is that chemical test. Okay, so by using these two chemical tests we can easily identify this Gymnema. So first is that dilute solution ॲनास्थेसायझेस स्वीट टेस्ट बर्ड्स. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे की जिम्नेमाचं पान जर आपण चावलं तर आपल्या जिभेची चव जी आहे ती काही तासांसाठी निघून जाते. ओके, सो स्वीट किंवा बिटर टेस्टसुद्धा आपली जीभ जी आहे ती सेन्स करू शकत नाही आहे. सो दिस इज द फर्स्ट टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दिस जिम्नेमा. ओके, सेकंड टेस्ट इज दॅट ल्यूज शेकन विथ वॉटर गिव्स copious foam on addition of dilute hydrochloric acid forms voluminous precipitate. ओके, म्हणजे ल्यूजची जर पावडर आपण वॉटरसोबत मिक्स केली आणि चांगली शेक केली तर काय होणार आहे? फोम फॉर्मेशन होणार आहे. ओके, फेस यायला सुरुवात होते त्याच्यातून आणि त्याच्यामध्ये जर आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड ॲड केलं तर प्रेसिपिटेट फॉर्म होते. ओके, व्हॉल्युमिनस प्रेसिपिटेट म्हणजे बऱ्यापैकी लार्ज व्हॉल्यूम एवढी प्रेसिपिटेट जी आहे ती टेस्ट ट्यूबच्या तळाला फॉर्म होणार आहे. ओके, सो दीज आर द टू आयडेंटिफिकेशन टेस्ट विच आर यूज फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दिस जिम्नेमा लीफ. ओके, नेक्स्ट इज दॅट यूजेस. ओके, सो ॲज अन अँटीडायबेटिक कॅटेगरी अंडर आपण जिम्नेमाचा स्टडी करतो. सो फर्स्ट मेजर यूज इट इज यूज्ड ॲज अन अँटी डायबेटिक ड्रग. ओके, so this Gymnema it is used as an anti-diabetic, stomachic, stimulant,
लॅक्झेटिव्ह अँड डायुरेटिक. ओके, सो ॲज अन डायबेटिक म्हणून यूज होणार आहे. स्टोमॅचिक म्हणून यूज होतं. स्टोमॅचिक काय करतात, स्टमकचे जे काही सिक्रेशन्स आहेत ते इन्क्रीज करणार आहेत आणि त्याच्यामुळे डायजेशन आणि भूक लागायची प्रोसेस आहे ती ते सुधारतात. ओके, देन स्टिम्युलंट म्हणून ॲक्ट होणार आहे. लॅक्झेटिव्ज अँड डायुरेटिक इफेक्ट शो करणार आहेत. ओके, सो लॅक्झेटिव्ज म्हणजे काय, तर द एजंट विच लुजेस द बॉवेल. ओके, अँड डायुरेटिक्स आर द एजंट विच इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन. सो दिस Gymnema, which is used as an anti-diabetic, stomachic, stimulant, laxative and diuretic also. Okay, so the anti-diabetic formulation of this drug which are commercially available, hypoglycemic effect is due to the indirect stimulation of insulin secretion by the pancreas. Okay, so it possesses the anti-diabetic effect, that is it causes the hypoglycemic effect, means reduces the blood glucose level than the normal level पेक्षा सुद्धा ब्लड ग्लुकोज लेवल रिड्यूस करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ इन्सुलिन सिक्रेशन बाय द पॅनक्रियास. ओके, म्हणजे पॅनक्रियामधून जे इन्सुलिन सिक्रेशनची जी प्रोसेस आहे तिथे स्टिम्युलेट करतात आणि त्याच्यामुळे ते हायपोग्लायसेमिक इफेक्ट शो करतात. ओके, सो द leaves of Gymnema hirsutum of western ghats, that is Konkan, are substitute for Gymnema. जिम्नेमाच्या ओरिजिनल जिम्नेमा सिल्वेस्टर हा ओरिजिनल प्लांटची व्हरायटी झाली. ओके, सो त्याच्याऐवजी आपण जिम्नेमा हर्सुटम ही जी कोकणमध्ये अवेलेबल, वेस्टर्न घाट्समध्ये अवेलेबल जिम्नेमा प्लांटची व्हरायटी आहे जिम्नेमा हर्सुटम, विच इज यूज ॲज अ सबस्टिट्यूट फॉर दिस जिम्नेमा सिल्वेस्टर. ओके, म्हणजे जिम्नेमा सिल्वेस्टरऐवजी आपण ही जिम्नेमा हर्सुटम यूज करू शकतो. सो इथे आपला हा जो चॅप्टर आहे त्याचा फर्स्ट ड्रग कंप्लीट झालेला आहे जिम्नेमा. ओके, सो जिम्नेमामध्ये आपण त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन, ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स, एक्स्ट्रा फीचर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, आयडेंटिफिकेशन टेस्ट, स्टँडर्ड्स अँड युजेस कंप्लीट केलेले आहे. ओके, नेक्स्ट ड्रग्स फ्रॉम द सेम अँटी डायबेटिक कॅटेगरी इज टेरोकार्पस. ओके, सो दिस टेरोकार्पसला आपण मराठीमध्ये बकुळ असं म्हणतो. ओके, सो सिनोनिम फॉर दिस टेरोकार्पस, इथे तुम्हाला इमेज दिसते, हे आहे बकुळचं झाड आहे, त्याला टेरोकार्पस असं म्हटलं जातं. ओके, सिनोनिम फॉर दिस टेरोकार्पस इज बिजासाल, इंडियन किनो ट्री, मलबार किनो, असाना, रक्तचंदन. ओके, सो टेरोकार्पसला काही सिनॉनिम कोणते कोणते आहेत, बिजासाल, इंडियन किनो ट्री, मलबार किनो, असाना अँड रक्तचंदन. ओके, सो तुमच्याकडे घरामध्ये रक्तचंदन सगळ्यांकडे असेल मे बी. ओके, मीन्स ते उघडल्यानंतर रेड कलरचं होतं. ओके, आणि जनरली सुजलं आहे किंवा मुकामार वगैरे बसला असेल किंवा काही दुखत वगैरे असेल तर तिथे ते रक्तचंदनचा लेप लावला जातो आणि त्याच्यामुळे सूज वगैरे उतरते, पेन कमी होतं. ओके, सो ते जे काही वूड यूज केलेलं आहे ते टेरोकार्पस ट्रीचं असतं. ओके, सो दिस सिनॉनिम फॉर दिस टेरोकार्पस इज बिजासाल, इंडियन किनो ट्री, मलबार किनो, असाना, रक्तचंदन. ओके, biological source of this Pterocarpus is consist of dried juice of plant Pterocarpus marsupium belonging to family Leguminaceae, and is obtained by making the vertical incision to the stem bark and collected and dried. Okay, so Pterocarpus it is an dried juice. Okay, म्हणजे स्टेमला कट देऊन त्याच्यामधून जे काही ज्यूस येणार आहे ते ड्राय फॉर्ममध्ये ॲज अॅन ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ dried juice of plant known as Pterocarpus marsupium belonging to family Leguminaceae, and this dried juice is obtained by making vertical incision to the stem. Vertical असे उभे इन्सिजन स्टेमवर दिले जातात आणि तो ज्यूस आहे तो कलेक्ट केला जातो आणि मग त्याला ड्राय केलं जातं. ओके, सो दिस इज द सिनॉनिम अँड बायोलॉजिकल सोर्स फॉर दिस टेरोकार्पस. Next is geographical distribution. So it is found in hilly region of Gujarat, Madhya Pradesh, उत्तर प्रदेश, बिहार अँड ओरिसा. ओके, सो इंडियामध्ये कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये त्याचं ओरिजिन आहे, दॅट इन्क्लूड्स गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार अँड ओरिसा. इट इज ऑल्सो फाउंड इन फॉरेस्ट ऑफ कर्नाटका, केरला, वेस्ट बेंगॉल अँड आसाम. ओके, वेस्ट बेंगालमध्ये, कर्नाटकामध्ये, आसाममध्ये,
वेस्ट बेंगॉल, कर्नाटका, केरला, आसाम ह्या ज्या डिफरंट स्टेट आहेत इंडियाच्या त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अन फॉरेस्टमध्ये ही जी काही टेरोकार्पसचं प्लांट आहे ते अवेलेबल आहे. ओके, सो दिस इज द जिओग्राफिकल सोर्स. नेक्स्ट पार्ट इज दॅट ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स. कलर जर बघितला आपण त्या ज्यूसचा, ड्राय ज्यूसचा, तर इट हॅविंग अ रुबी रेड कलर, ओडरलेस, टेस्ट ॲस्ट्रिंजंट, साईज 3 to 5 to 10 millimeter ग्रॅन्युल्स, शेप ॲन्युलर ग्रेन्स. ओके, सो त्याचे जे त्याच्यातून जे काही ड्राईड ज्यूस होणार आहे ते ड्राईड झाल्यानंतर त्याचं जे मास फॉर्म होतं, सो दे आर ग्रॅन्युलर इन नेचर. ओके, 3 to 5 to 10 mm एवढे ग्रॅन्युल्स फॉर्म होतात आणि शेप कसा असतो त्या ग्रॅन्युल्सचा, तर अँग्युलर ग्रेन्स लाईक शेप असतो. ओके, इफ यू सी द एक्स्ट्रा फीचर्स, सो द पीसेस ऑफ दिस किनो आर अँग्युलर, then glistening in nature, transparent, breaking with vitreous fracture, and it is partly soluble in water and completely soluble in alcohol. ओके, मग हे जे टेरोकार्पसचा जो काही ड्राईड ज्यूस आहे वॉटरमध्ये पार्टली सोल्युबल आहे, बट इट इज कम्प्लिटली सोल्युबल इन अल्कोहोल सॉल्वंट. ओके, so this is all about the organoleptic characteristics and extra features which is associated with this Pterocarpus. Okay, then next is chemical constituents. So chemical constituents, this quino plant contains about 70 to 80% of quinotanic acid. Okay, so active chemical constituents which is present into this quino plant, that is 70 to 80% of quinotanic acid, quinored, quinoin, then pyrocatechin which is also known as catechol, resin and gallic acid. Okay, so these are the active chemical constituents which is present into this टेरोकार्पस प्लांट. ओके, कोणते कोणते आहेत? 70 to 80% मध्ये किनोटॅनिक ॲसिड प्रेझेंट आहे, किनोरेड, किनोइन, pyrocatechin, resin and gallic acid. Okay, so this quinotanic acid is non-glucosidal tannin while quinored is anhydride of quinoin. Okay, मग quinotanic acid जे आहे which is non-glucosidal tannin नेचरचा आहे आणि quinored आहे which is an anhydride of quinoin. quinoinचा अनहायड्राइड फॉर्म हा quinored आहे. ओके, सो quinoin is an insoluble फ्लोबाफिन and it is produced by the action of oxidase enzyme. प्लांटमध्ये जे ऑक्सिडेज एन्झाईम आहे त्याच्या ॲक्शनमुळे quinoin फॉर्म होतं. सो इट इज अन इनसोल्युबल फ्लोबाफेन अँड इट इज प्रोड्यूस्ड बाय द ऑक्सिडेज एन्झाईम. ओके, इट इज मोर डार्क इन कलर दॅन quinotanic acid. So quinoin as compared to the quinotanic acid more dark in color. Okay, if the juice is boiled during the drying, enzyme gets destroyed and thus insolubilization and darkening is prevented. Okay, मग किनोइनचा जो ज्यूस आहे, ओके, किनोचा जो ज्यूस आहे टेरोकार्पसचा, त्याच्या ड्राईंग प्रोसेस जर आपण केली, म्हणजे ते ज्यूस बनवताना ड्राईंग प्रोसेस जर केली तर तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये जे एन्झाईम आहे ते डिस्ट्रॉय होतं. ओके, आणि त्याच्यामुळे त्याचं जे सोल्युबलायझेशनची जी प्रॉपर्टी आहे किंवा डार्क कलरमध्ये फॉर्म होणारं जे ज्यूस आहे ते प्रिव्हेंट करू शकतो आपण. ओके, सो दीज आर द केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द टेरोकार्पस प्लांट. दॅट इज quinotanic acid, quinored, quinoin, pyrocatechin, resin and gallic acid. Okay, next is that chemical test. So 3 chemical tests are there. First is when the solution of drug is treated with ferrous sulfate, ग्रीन कलर इज प्रोड्यूस. ओके, म्हणजे काय करायचं आहे, टेस्ट ट्यूबमध्ये ड्रग घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये फेरस सल्फेट ॲड करायचं आहे. फेरस सल्फेट ॲड केल्यानंतर ग्रीन कलर येतो. ओके, देन नेक्स्ट टेस्ट इज दॅट विथ अल्कली लाईक पोटॅशियम हायड्रॉक्साईड वॉयलेट कलर इज प्रोड्यूस. ओके, टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला पावडर घ्यायची आहे टेरोकार्पसची, त्याच्यामध्ये अल्कली ॲड करायची आहे. सो कोणती अल्कली ॲड करणार आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ओके, पोटॅशियम हायड्रॉक्साईड ॲड केल्यानंतर त्या टेस्ट ट्यूबमध्ये वॉयलेट कलर मिळणार आहे. ओके, सो दिस इज द सेकंड टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन. देन थर्ड टेस्ट इज दॅट विथ मिनरल ॲसिड प्रिसिपिटेट इज ऑप्टेन. ओके, म्हणजे जर टेरोकार्पसची जी पीपीटी आहे ती जर आपण टेस्ट ट्यूबमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये जर आपण मिनरल ॲसिड्स ॲड केलं तर त्याच्यामध्ये पीपीटी फॉर्म होते. ओके, सो दॅट प्रेझेन्स ऑफ पीपीटी इज इंडिकेट्स दॅट सॅम्पल इज टेरोकार्पस. ओके, सो बाय यूजिंग दिस 3 टेस्ट वी कॅन इझिली आयडेंटिफाय द टेरोकार्पस सॅम्पल. ओके, द नेक्स्ट पार्ट इज दॅट युजेस. So quino is used as an powerful astringent and also in the treatment of diarrhea and dysentery.
passive hemorrhages and toothache. Okay, so this pterocarpus which is generally used as an astringent. Okay, astringent काय करतात? Astringents are the agent which causes the precipitation of protein. So it possesses the astringent property also, and it is also used in the treatment of डायोरिया, डिसेंट्री, पॅसिव्ह हिमोरेजेस. डायोरिया आणि डिसेंट्रीमध्ये काय होतं आहे? बॉडीमधून मोर फ्लुइडी फिकल मॅटर जे आहे ते इलिमिनेट होणार आहे. ओके, पॅसिव्ह हिमोरेजेस आर देअर मीन्स ब्लड लॉस इज देअर, टूथ एक, दातदुखी. सो ह्या सगळ्या डिसऑर्डर्समध्ये टेरोकार्पसचं जे प्लांट आहे ते यूज केलं जातं. ओके, म्हणजे जर आपली दाढ दुखत असेल आणि आपण रक्तचंदन उगाळून ते जर बाहेर इथे दाढीच्या जिथे दाढ दुखते आहे त्या दाढीच्या साईडला जर इथे बाहेर लावलं गालावर तरी तर त्याचा इफेक्ट जो आहे तो दाढ आहे ती दुखायची थांबू शकते. ओके, पॅसिव्ह हिमोरेजेसमध्ये यूज केला जातं. म्हणजे जर आपल्याला लागलं असेल, जखम झाली असेल, त्याच्यावर सुद्धा जर आपण रक्तचंदनचा लेप लावला तर त्या जखमेतून जे काही रक्त बाहेर पडत असतं त्याच्यामध्ये आपण ॲज पॅसिव्ह हिमोरेजेस म्हणून इफेक्टिवली यूज करू शकतो. तो ब्लड लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी यूज करू शकतो अँड डायसेंट्री आणि डायोरियामध्ये ते प्रिव्हेंट करण्यासाठी यूज करू शकतो. ओके, देन इट इज यूज्ड इन डाईंग, टॅनिंग अँड प्रिंटिंग. ओके, किनो रेड, डार्क रेड कलर त्याचा असल्यामुळे डाईंग इंडस्ट्रीमध्ये, टॅनिंग इंडस्ट्रीमध्ये, प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातं. सो द ॲक्युअस इन्फ्युजन ऑफ वूड इज सेड टू बी मच यूज इन डायबिटीस. ओके, सो ह्याचा जो ॲज अन अँटीडायबेटिक ड्रग म्हणून आपण बघतो आहे, मग त्याच्या वूडपासून जे काही ॲक्युअस इन्फ्युजन प्रिपेअर केलं जातं. ओके, so that is much used as an diabetes disorders. Okay, so the alcoholic as well as aqueous extract of heartwood have reported to possess the hypoglycemic action. Okay, so ह्याचं जे हार्टवूड आहे, ओके, म्हणजे वूडचा जो मधला एकदम पार्ट असतो, सो तो त्याचा अल्कोहोलिक किंवा ॲक्युअस एक्स्ट्रॅक्ट जर आपण बघितलं, म्हणजे त्याला वॉटरबरोबर त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं किंवा अल्कोहोलसोबत केल्याने हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे ते जर आपण यूज केले तर दोज एक्स्ट्रॅक्ट पजेस द हायपोग्लायसेमिक ॲक्शन मीन्स दे रिड्यूस द ब्लड ग्लुकोज लेवल्स बिलो द नॉर्मल. ओके, द कप्स मेड अप ऑफ वूड आर अवेलेबल विथ खादी अँड ग्रामोद्योग इंडस्ट्रीज फॉर क्युअर ऑफ डायबिटीज. ओके, सो खादी अँड ग्रामोद्योग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्याच्या लाकडापासून बनवलेले कप्स यूज केले जातात. ओके, आणि त्याच्यातून जर चहा पाणी वगैरे आपण प्यायलो तर त्याचे बेनिफिट्स ॲज अन अँटीडायबेटिक म्हणून बेनिफिट्स आपल्या बॉडीवर दिसून येतात. ओके, सो दीज आर द यूजेस ऑफ टेरोकार्पस ॲज अन अँटीडायबेटिक, ॲज अन ॲस्ट्रिंजंट, अँटीडायोरियल, टू कंट्रोल द पॅसिव्ह हिमोरेजेस, इन द ट्रीटमेंट ऑफ टूथएक, इन डाईंग अँड टॅनिंग अँड प्रिंटिंग इंडस्ट्री. ओके, and another use we will discuss just now. Okay, सो इथे आपले हे जे दोन ड्रग आहेत अँटीडायबेटिक कॅटेगरीचे ते कंप्लीट झालेले आहेत. ओके, सो द ड्रग्स विच आर यूज टू कंट्रोल द ब्लड ग्लुकोज लेवल टू द नॉर्मल लेवल आर नोन ॲज अँटीडायबेटिक ड्रग. सो त्याच्यामध्ये आपण दोन ड्रग कंप्लीट केलेले आहेत, जिम्नेमा अँड टेरोकार्पस. ओके, सो इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे, डेफिनेशन विचारली जाते, त्याचं सिनॉनिम, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, युजेस एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, सो आजचा जो पार्ट कवर झालेला आहे, चॅप्टर कवर झालेला आहे, त्याच्यामध्ये जर कोणता पार्ट तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.